Welcome to my channel Deepa's Education Adda. My name is Deepa Pawar. Good morning, everybody. How are the things with you? How is it going? Let us begin our lesson now. Is everybody ready to start? I have got types of wavefront and wave normal with you today. वेव ऑप्टिक्स चॅप्टरच्या 8व्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेवफ्रंटबद्दल बोललो होतो. हाऊ विल यू डिफाईन वेवफ्रंट? व्हॉट इज वेवफ्रंट? द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच waves will reach simultaneously so that all the points are in same phase is called wavefront. आठवली का तुम्हाला वेवफ्रंटसाठीची डेफिनेशन? एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट होता ज्याला आपण कॅपिटल एसने रिप्रेझेंट केलं होतं. त्या पॉइंट सोर्स ऑफ लाईटपासून लाईट वेव्स सगळ्या पॉसिबल डिरेक्शनला स्प्रेड होत होत्या. किती वेलॉसिटीने? तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. कारण तो पॉइंट सोर्स ऑफ लाईट म्हणजे बल्ब आपण एअरमध्ये प्लेस केलेला होता, हवेमध्ये होता, फ्री स्पेसमध्ये होता. आणि हवेमधील लाईटची व्हेलॉसिटी तर आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी असते. मग काही वेळेनंतर आपण त्या वेव्स स्टॉप करत होतो. त्या वेव्हने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स c×t असं लिहित होतो. त्या वेव्स त्या माध्यमाच्या म्हणजेच ऑप्टिकल मीडियमच्या म्हणजे एअरच्या किंवा फ्री स्पेसच्या ज्या पॉईंटला स्टॉप झाल्या ते सर्व पॉईंट जर मी जोडले तर त्या जोडलेल्या पॉईंटपासून एक स्पेरिकल सरफेस तयार होतो आणि मी त्याला म्हणते वेवफ्रंट. आज आपल्याला ठरल्याप्रमाणे वेवफ्रंटच्या पुढच्या भागामध्ये जायचं. म्हणजे मला वेवफ्रंट काय आहे हे तर समजलं. आता मी वेवफ्रंटच्या टाईप्सबद्दल बोलणार आहे आणि पुन्हा टाईप्स शिकून झाल्यानंतर मला शिकायचं आहे व्हॉट इज वेव नॉर्मल. वेव नॉर्मल म्हणजे काय हेही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. There are 3 types of wavefront. First one is spherical wavefront, second plane wavefront and third cylindrical wavefront. वेवफ्रंटचे 3 टाईप आहेत. पहिला आहे स्पेरिकल वेवफ्रंट. बघा स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला. पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतोय स्पेरिकल वेवफ्रंट. दुसऱ्या टाईपला प्लेन वेवफ्रंट आणि तिसरा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतोय सिलेंड्रिकल वेवफ्रंट. जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला स्टेट टाईप्स ऑफ वेवफ्रंट तर आपल्याला ह्या 3 वेवफ्रंटची फक्त नावं लिहावी लागतात. म्हणजे आपण 1 नंबर टाकणार आणि लिहिणार स्पेरिकल वेवफ्रंट, दुसरा नंबर टाकणार लिहिणार प्लेन वेवफ्रंट आणि 3 नंबरसाठी आपण लिहितोय सिलेंड्रिकल वेवफ्रंट. अशा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. राहतील का लक्षात? 3 टाईप्स. पहिला स्पेरिकल, दुसरा प्लेन वेवफ्रंट आणि तिसरा सिलेंड्रिकल वेवफ्रंट. आता 1 बाय 1 आपण बघूया. स्पेरिकल वेवफ्रंटमध्ये काय विशेष असतं, प्लेन वेवफ्रंटमध्ये काय आणि सिलेंड्रिकल वेवफ्रंटची विशेषता काय. वेवफ्रंटचा फर्स्ट टाईप आहे स्पेरिकल वेवफ्रंट. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे व्हॉट इज स्पेरिकल वेवफ्रंट. ए वेवफ्रंट which is originated from a point source of light at a closer means finite distance gives rise to a spherical wavefront. जी वेवफ्रंटसाठीची डायग्रॅम आपण पाहिली होती ती डायग्रॅम आणि स्पेरिकल वेवफ्रंटसाठीची डायग्रॅम एक्झॅक्टली सेम डायग्रॅम आहेत, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. जो वेवफ्रंट ओरिजिनेट होतो किंवा प्रोड्यूस होतो, तयार होतो एका पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून. पॉईंट सोर्स ऑफ लाईट की ज्याला तुम्ही डोळ्यासमोर आणायचं म्हटलं तर बल्बसुद्धा म्हणू शकता की तो एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲपियर होईल आपल्यासाठी. ॲट एक क्लोजर डिस्टन्स हा जो वेवफ्रंट आहे तो जवळच्या काही अंतरावरती तयार होईल. फार दूर हा वेवफ्रंट ट्रॅव्हल होणार नाही, तयार होणार नाही, म्हणून आपण म्हणतोय की क्लोजर डिस्टन्स जो वेवफ्रंट तुम्हाला मिळेल तो असेल स्पेरिकल वेवफ्रंट.
परत एकदा सांगते. एक असा वेव्हफ्रंट की ज्याची ओरिजिन, ज्याची सुरुवात ही एका पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून होईल. म्हणजे तुम्हाला आठवतंय का, मी मागे एकदा बोलले होते की न्यूटनच्या कार्पस्क्युलर थिअरीमध्ये आपण म्हटलो की लाईट ट्रॅव्हल होतोय पार्टिकलच्या फॉर्ममध्ये. नंतर ह्युजेनची वेव्ह थिअरी शिकल्यानंतर मी असं म्हणते की लाईट आता ट्रॅव्हल होतो वेव्हच्या फॉर्ममध्ये. आणि आत्ता आपल्याला म्हणायला सुरुवात करायची आहे की वेव्ह हा ट्रॅव्हल होतोय पण वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ह्या स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये काय होत असणार आहे, तर एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट एमिट करतोय, लाईट वेव्स एमिट करतोय इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. पण ह्या लाईट वेव्स एका वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये सगळीकडं आजूबाजूला फ्री स्पेसमध्ये स्प्रेड होतात आहे. पण ह्या स्प्रेड होत असताना ज्या वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये स्प्रेड होतात त्या वेव्हफ्रंटचं नाव स्पेरिकल वेव्हफ्रंट असं आहे. म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंट सांगत असताना स्ट्रिक्टली तुम्हाला असं सांगावं लागेल की ए वेव्हफ्रंट विच इज originated from a point source of light at a closer finite distance, हे अतिशय गरजेचं आहे, gives rise to a spherical wavefront. आलं ना लक्षात? बघा, समोरच्या स्क्रीनवर जी डायग्रॅम तुम्हाला दिसतीये ती डायग्रॅम स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठीची आहे. यामध्ये स्पेरिकल वेव्हफ्रंट दाखवला आहे बघा, मी ॲरो करून दाखवलेला आहे. ABCDE अप टू N वेव्सला जोडणारा जो सरफेस आहे तो म्हणजे काय आहे, तर स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. सेम हीच डायग्रॅम ज्यावेळेस आपण वेव्हफ्रंटचा कॉन्सेप्ट शिकत होतो त्यावेळेस सुद्धा स्टडी केलेली होती. म्हणून कन्फ्यूज होऊन जाण्याचं कारण नाही. तो सुद्धा वेव्हफ्रंट होता, हा सुद्धा वेव्हफ्रंट आहे. पण हा ओळखला जाईल एका पर्टिक्युलर नावाने आणि त्याचं नाव आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट. बघा काय सांगते ही डायग्रॅम. एस हा पॉइंट सोर्स ऑफ लाईट सारखं काम करत होता. दॅट पॉइंट सोर्स ऑफ लाईट एबल टू स्प्रेड लाईट वेव्स, मीन्स लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. त्या पॉइंट सोर्स ऑफ लाईटने स्वतःमधून ओरिजिनेट होणाऱ्या लाईट वेव्स ह्या सगळ्या दिशेला स्प्रेड केल्या. तो पॉइंट सोर्स ऑफ लाईट ज्या ऑप्टिकल मीडियममध्ये, ऑप्टिकल मीडियम मीन्स द मीडियम थ्रू विच लाईट कॅन ट्रॅव्हल. ऑप्टिकल मीडियम म्हणजे असं माध्यम की ज्या माध्यमातून लाईट काय होतोय तर ट्रॅव्हल होतो. या पॉइंट सोर्स ऑफ लाईटला आपण म्हटलं होतं की हा इलेक्ट्रिसिटी बल्ब आहे, इलेक्ट्रिसिटीवरती ऑपरेट होणारा बल्ब आहे. मग हा बल्ब जिथं फिक्स केला गेला त्या बल्बच्या आजूबाजूला जे माध्यम आहे ते आहे एअर, हवा, फ्री स्पेस. मग या पॉइंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणाऱ्या ज्या लाईट वेव्स आहेत त्या फ्री स्पेसमधून ट्रॅव्हल होत असताना जो स्पीड ॲक्वायर करतील तो असेल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे एका वेव्हचा जेवढा स्पीड तेवढाच दुसरा वेव्हचा, तेवढ्याच तिसऱ्या वेव्हचा, चौथ्या, पाचव्या, अशा अगिनत वेव्स की ज्या त्या पॉइंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडतील तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या एकसारख्या व्हेलॉसिटीने फ्री स्पेसमध्ये प्रोपॅगेट होतील, ट्रॅव्हल होतील. मग आपण केलं काय होतं, आपण ते इतक्या सेकंदांनी ह्या वेव्स त्या मीडियममध्ये स्टॉप केल्या होत्या. मी म्हटलं होतं की 2 सेकंदांनी आपण स्टॉप करूया. तुम्ही 10 सेकंदांनी करा, 5 सेकंदांनी करा, 20 सेकंदांनी करा, नो प्रॉब्लेम. मग आपण 10 सेकंदांनी म्हणूया की 10 सेकंदांनी त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणारी वेव्ह मी स्टॉप केली. मग मी कुठं कुठं स्टॉप केली, स्क्रीनवरती बघा. मी ए पाशी स्टॉप केली, दुसरी वेव्ह बी पाशी स्टॉप केली, तिसरी सी पाशी, चौथी डी पाशी, पाचवी ई पाशी, आणि अशा असंख्य वेव्ज मी स्टॉप केल्या असत्या, करू शकले असते. पण आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी आपण थोड्याच घेतो, ए बी सी डी आणि ई. मग मी काय करते, ह्या ए पासून बीला, बी पासून सीला, सी पासून डीला, डी पासून ईला ज्यावेळेस मी कनेक्ट करून टाकलं त्यावेळेस माझ्या लक्षात येतोय की हा एक सरफेस तयार होतोय की जो स्पेरिकल आहे. स्पेरिकल सरफेस तयार झाला. मग ह्या स्पेरिकल सरफेसला आपण आता लेबल देतोय स्पेरिकल वेव्हफ्रंटचं. बघा येतंय का तुमच्या लक्षात,
पुन्हा एकदा सांगते, ए वेव्ह फ्रंट which is originated from a point source of light at a closer or finite distance give rise to spherical wavefront. राहील ना लक्षात? स्पेरिकल वेव्हफ्रंट जर डायग्राम काढावी लागली तर लेबलिंग करायला विसरायचं नाही. डिस्टन्स C/T लिहायला विसरायचं नाही. पॉईंट सोर्स आपण डायग्राममध्ये दाखवतोय S. आली का लक्षात डायग्राम? स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठीची डायग्राम स्क्रीनवर दिसत आहे. आपण व्हॉट इज स्पेरिकल वेव्हफ्रंट लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. तरच आपल्याला पुढचा वेव्हफ्रंट शिकता येऊ शकतोय. वी विल सी नेक्स्ट type of wavefront on screen, that is plane wavefront. What is plane wavefront? A wavefront which is originated from a point source of light at a larger or infinite distance. A small part of spherical wavefront appears to be plane, which is called plane wavefront. प्लेन वेव्हफ्रंटची ओरिजिन सुद्धा एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट आहे. म्हणजे हा वेव्हफ्रंट एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट तयार करतो, ओरिजिनेट करतो, प्रोड्यूस करतो ॲट ए लार्ज इन्फायनाईट डिस्टन्स. स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये आणि प्लेन वेव्हफ्रंटमध्ये हा फरक तयार होईल की स्पेरिकल वेव्हफ्रंट हा कमी अंतर ट्रॅव्हल होऊन जाऊ शकतो, पण प्लेन वेव्हफ्रंट मात्र लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल होऊ शकतोय, इन्फायनाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतोय. ए स्मॉल पार्ट ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट ॲपियर्स टू बी प्लेन, विच इज कॉल्ड प्लेन वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंटचा एक छोटासा भाग जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर तो तुम्हाला एका प्लेन वेव्हफ्रंट सारखा ॲपियर होईल, तो तुम्हाला एका प्लेन वेव्हफ्रंट सारखा दिसेल. म्हणजे जो वेव्हफ्रंट एका पॉईंट सोर्स ऑफ लाईट पासून तयार होतो, ट्रॅव्हल होतो इन्फायनाईट डिस्टन्स, त्याला तुम्ही काय म्हणायचं तर प्लेन वेव्हफ्रंट. आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटचा एक लहानसा भाग आपल्याला कशासारखा दिसणार आहे, तो ॲपियर कशासारखा होतो तर एका प्लेन वेव्हफ्रंट सारखा होतो. पुन्हा एकदा, ए वेव्हफ्रंट विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम ए पॉईंट सोर्स ऑफ लाईट at a large infinite distance. A small part of spherical wavefront appears to be plane, which is called plane wavefront. राहतंय का लक्षात? स्पेरिकल वेव्हफ्रंटची ओरिजिन सुद्धा कोण होतं तर एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट होता, आणि प्लेन वेव्हफ्रंटची ओरिजिन सुद्धा काय असेल तर एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट असेल. स्पेरिकल वेव्हफ्रंटची ओरिजिन एक पॉईंट सोर्स ऑफ लाईट होती, तशीच प्लेन वेव्हफ्रंटची ओरिजिनसुद्धा एक पॉईंट सोर्स ऑफ लाईटच होती. पण या पॉईंट सोर्समध्ये सुद्धा फरक आहे. स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार करणारा पॉईंट सोर्स ऑफ लाईट हा बल्ब होता, इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होणारा बल्ब. पण प्लेन वेव्हफ्रंट तयार करणारा पॉईंट सोर्स ऑफ लाईट हा खूप मोठा सोर्स ऑफ लाईट असेल, जसं की सूर्य. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. फॉर एक्झाम्पल, ॲज द सन इज ॲट ए लार्ज डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, लाईट फ्रॉम द सन reaches the surface of the earth in the form of plane wavefront. Generally, the plane wavefront can be obtained by keeping point source at the focus of the convex lens. पृथ्वीला सूर्यापासून मिळणारा जो प्रकाश आहे तो प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये मिळतो. म्हणजे पृथ्वीसाठी सूर्य हा एक खूप मोठा पॉईंट सोर्स ऑफ लाईट आहे. पृथ्वी ही सूर्यापासून खूप जास्त अंतरावर सुद्धा आहे. सूर्यापासून पृथ्वीवरती येणारा जो लाईट आहे तो स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये नाही. जरी तो पॉईंट सोर्स ऑफ लाईट असला तरीसुद्धा सूर्यापासून पृथ्वीवर येणारा लाईट हा प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये येतो. प्लेन वेव्हफ्रंट आपल्याला असा सुद्धा मिळवता येऊ शकतो ज्यावेळेस
तुम्ही पॉइंट सोर्स ऑफ लाईटला फोकस करताय एका कॉन्व्हेक्स लेन्सवर. समजलं ना? समोरच्या स्क्रीनवर जी डायग्राम तुम्हाला दिसत आहे ती आहे प्लेन वेव्हफ्रंटसाठीची. प्लेन वेव्हफ्रंट समजण्यासाठी स्पेरिकल वेव्हफ्रंटची डायग्राम डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. बघा, परत इथं तुम्हाला दिसतोय एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट. पण हा पॉइंट सोर्स ऑफ लाईट आता आपल्यासाठी काय आहे तर सन आहे, सूर्य आहे. ह्या सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहेत ह्या फ्री स्पेसमध्ये सगळीकडं स्प्रेड केल्या जातील. त्या अगणित अशा असतील. त्यातल्या 3च वेव्ज आपण घेऊयात आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी. मग त्या ट्रॅव्हल होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत, ज्यावेळेस मी असं म्हणते की त्या ट्रॅव्हल होतात ते फ्री स्पेसमध्ये. तुम्हाला स्पीड ऑफ लाईट इन फ्री स्पेस तर माहितीच आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्या काहीतरी वेळेने स्टॉप करायच्या. टी इतक्या वेळेनंतर तुम्ही त्यांना स्टॉप करायचं. मग आपण करतोय त्यांना टी इतक्या वेळेनंतर स्टॉप. समजा 20 सेकंदांनी आपण त्यांना स्टॉप केलं. मग त्या फ्री स्पेसमध्ये कुठे कुठं येऊन थांबल्या 20 सेकंदांनंतर. तर पहिली वेव येऊन थांबली ए पाशी, दुसरी वेव येऊन थांबली बी पाशी, तिसरी वेव येऊन थांबतीये सी पाशी. तर या सोर्स ऑफ लाईटपासून, पॉइंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्ज मीडियममध्ये, माध्यमामध्ये जिथे येऊन थांबल्या ते पॉइंट मी कनेक्ट करून टाकले, मी एकत्र आणून जोडून टाकले. तर हे जोडल्यानंतर, कनेक्ट केल्यानंतर मला असं दिसतंय की त्यापासून एक प्लेन सरफेस तयार झाला. त्या प्लेन सरफेसलाच आता आपल्याला म्हणावं लागते प्लेन वेव्हफ्रंट. बघा, म्हणजे त्या पॉइंट सोर्स ऑफ लाईटपासून त्या ए, बी आणि सी पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी त्या वेव्सने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर C × T इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पहिल्या वेव्हचंही सेम डिस्टन्स C × T, दुसऱ्या वेव्हने ओव्हरकम केलेलं डिस्टन्ससुद्धा सेम C × T आणि तिसरीचं सुद्धा सेम C × T. म्हणजे ए, बी आणि सी पॉईंटपाशी पोहोचणाऱ्या लाईट वेव्हचा फेज हा एकसारखा असेल. म्हणजे त्यांची स्टेट ऑफ मोशन ही एकसारखी असेल. म्हणजे हा प्लेन वेव्हफ्रंट एका सेम फेज सरफेस आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. हा प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे हा प्लेन सरफेस की ज्याने माध्यमाचे ए, बी आणि सी हे पॉईंट जोडून टाकले. तो आता आपल्यासाठी काय म्हणून ॲपियर होणार आहे तर प्लेन वेव्हफ्रंट म्हणून ॲपियर होणार आहे. ही प्लेन वेव्हफ्रंटसाठीची डायग्रॅम डोक्यातून जाऊ द्यायची नाही. म्हणजे मी आता असं म्हणेल की जर एखादा सोर्स ऑफ लाईट आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असेल आणि तो जर आपल्याला लाईट प्रोव्हाइड करतोय तर ती लाईट प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये असेल. म्हणजे तो लाईट प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत असेल. त्याला तुम्ही म्हणायचे प्लेन वेव्हफ्रंट. तिसरा आणि शेवटचा टाईप, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. व्हॉट इज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट? ए वेव्हफ्रंट विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम लिनियर सोर्स ऑफ लाईट लाईक स्लिट विच गिव्स राईज टू सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. एका पुठ्ठ्याचा बॉक्स घ्यायचा, एक खोकं घ्यायचं आणि त्या खोक्याला फक्त एकाच बाजूने उभट अशी छोटीशी साधारणपणे 4-5 सेंटीमीटरची अशी उभट खाच करायची. जर त्या खोक्यामध्ये आपण एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट फिक्स करत असो, म्हणजे बल्ब घ्यायचा, त्या खोक्याच्या आतमध्ये लावायचा. आता त्या खोक्याच्या चारही बाजूने, वरची बाजू, खालची बाजू, इतरत्र कुठूनही लाईट वेव्स बाहेर येणार नाहीत. जर त्या बाहेर येण्यासाठी एबल असतील तर फक्त आणि फक्त त्या 5-6 सेंटीमीटरची जी उभट खाच तुम्ही तयार केलेली आहे त्या खाचेतूनच फक्त लाईट बाहेर येईल. मग आता मी म्हणू शकते की त्या खाचेतून
म्हणजे त्या स्लिटमधून बाहेर येणारा तो जो लाईट आहे तो आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तो लाईट सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये आता काय होईल तर ट्रॅव्हल होईल. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटसाठीचं एक साधंसं उदाहरण द्यायचं म्हटलं की जे तुमच्या कायम लक्षात राहील ते म्हणजे आपल्या घरातला ट्यूबलाईट. ट्यूबलाईटमधून बाहेर पडणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्यासुद्धा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्येच प्रोपॅगेट होतात. त्या असतात सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. परत एकदा, ए वेव्हफ्रंट विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम लिनियर सोर्स ऑफ लाईट. लिनियर उभट की जसं स्लिट किंवा मग ट्यूबलाईट, विच गिव्ज राईज टू सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. येतंय का लक्षात? वेव्हफ्रंटचे 3 टाईप आले तुमच्या लक्षात. पहिला स्पेरिकल वेव्हफ्रंट, दुसरा प्लेन वेव्हफ्रंट आणि तिसरा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. आता वेव्ह नॉर्मल ही अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे, कारण ही डेफिनेशनच तुम्हाला डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट देत असते. म्हणजे लाईट कोणत्या दिशेने ट्रॅव्हल होतो ती दिशा देण्याचं काम हा वेव्ह नॉर्मल करतो. बघा स्क्रीनवर वेव्ह नॉर्मलची डेफिनेशन लिहिलेली तुम्हाला दिसते. द परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ द वेव्हफ्रंट ॲट एनी पॉइंट in the direction of propagation of light waves is called as a wave normal. तुम्हाला प्लेन वेव्हफ्रंटला वेव्ह नॉर्मल कसा ड्रॉ केला हे जर दाखवलं तर वेव्ह नॉर्मलचा कॉन्सेप्ट पटकन लक्षात येईल. बघा, प्लेन वेव्हफ्रंट एका सोर्स ऑफ लाईटपासून ट्रॅव्हल होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या सी इतक्या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल झाल्या, टी इतक्या वेळेनंतर तुम्ही स्टॉप केल्या, ते पॉईंट जोडून टाकले, तिथं एक प्लेन सरफेस तयार झाला. त्या प्लेन सरफेसलाच आपण म्हणायला लागलो प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे डायग्रॅममध्ये दिसणाऱ्या ज्या उभट लाईन्स आहेत, ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट आहे. पहिला वेव्हफ्रंट तोच पुढं ट्रॅव्हल झाला पुन्हा एकदा प्लेन वेव्हफ्रंटच्याच फॉर्ममध्ये, पुन्हा तो ट्रॅव्हल होतोय प्लेन वेव्हफ्रंटच्याच फॉर्ममध्ये. म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट जसा पुढं जाईल तर असं होत नाही की प्लेन वेव्हफ्रंटचं कन्व्हर्जन सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटमध्ये झालं किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये झालं. प्रत्येक एक वेव्हफ्रंट त्याच टाईपमध्ये, म्हणजे जर स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल तर तो ट्रॅव्हल होत असताना सर्व दूर स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्येच ट्रॅव्हल होईल. जर लाईट प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतोय तर हा कितीकही दूर गेला, अब्जावधी किलोमीटर दूर जरी जात असेल तरी तो प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्येच ट्रॅव्हल होईल. मग समोर तुम्हाला दिसतोय प्लेन वेव्हफ्रंट. पहिली लाईन प्लेन वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करते, दुसरी लाईनसुद्धा प्लेन वेव्हफ्रंटच रिप्रेझेंट करते, तिसरी लाईनसुद्धा प्लेन वेव्हफ्रंटच रिप्रेझेंट करते. डायग्रॅमच्या डाव्या बाजूला तुम्हाला कॅपिटल एस आणि एक डॉट दिसतोय, एक डार्क सर्कल दिसतंय की जे आपल्यासाठी पॉईंट सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतोय. म्हणजे त्या डार्क सर्कलने पॉईंट सोर्स ऑफ लाईट रिप्रेझेंट करण्याचं काम केलं. मग आता मला कळतंय की त्या सोर्स ऑफ लाईटपासून लाईट वेव्ज एमिट केल्या जातात आहे आणि त्या प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतात आहे. पण बघा, याही सिच्युएशनमध्ये माझ्या लक्षात येत नाही की हा प्लेन वेव्हफ्रंट नेमका कोणत्या दिशेला ट्रॅव्हल होतो. तो उजवीकडे चाललाय, तो वरच्या बाजूला चाललाय, तो खालच्या बाजूला चाललाय का तो परत डावीकडे जाणार आहे. हे ज्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं असेल त्यावेळेस आपल्याला माहिती असावं लागेल वेव्ह नॉर्मल हा कॉन्सेप्ट. बघा काय केलं जातं, प्लेन वेव्हफ्रंटच्या कोणत्याही पॉईंटला, मी म्हणते अगदी कोणत्याही, प्लेन वेव्हफ्रंटवरच्या कोणत्याही पॉईंटला जर तुम्ही एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला, पण तो परपॅन्डिक्युलर असा ड्रॉ करायचा की त्या परपॅन्डिक्युलरने तुम्हाला डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट दिलेली असली पाहिजे. म्हणजे बघा, द परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ अ वेव्हफ्रंट ॲट एनी पॉईंट. परपॅन्डिक्युलर म्हणजे नॉर्मल ड्रॉ करायचा त्या वेव्हफ्रंटच्या अगदी कोणत्याही पॉईंटला की ज्याने काय दिलं पाहिजे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट वेव्ज. मग हा
जो परपॅन्डिक्युलर आहे, ज्याने डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट वेव्स दाखवली, त्याला तुम्ही म्हणायचं वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल हा एक परपॅन्डिक्युलर आहे किंवा नॉर्मल आहे. म्हणजे हा परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे. कशाला? तर प्लेन वेव्ह फ्रंटला. लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे. ह्याचं नाव लक्षात राहिलं की आपल्याला तो परपॅन्डिक्युलर आहे हे सुद्धा लक्षात राहील. परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे कशाला? तर वेव्ह फ्रंटला. एवढं लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगते बघा, वेव्ह नॉर्मल म्हणजे आहे काय? तर हा वेव्ह नॉर्मल प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये असू देत किंवा स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होणारा लाईट असू देत किंवा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होणारा लाईट असू देत, हा लाईट कोणत्या डिरेक्शनने ट्रॅव्हल होतोय त्या डिरेक्शनने मूव्ह होणारा हा परपॅन्डिक्युलर असतो. द परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द surface of a wavefront at any point in the direction of propagation of light waves is called as a wave normal. म्हणजे ह्या डायग्राममध्ये मला असं दिसतंय की एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे आणि त्याने लाईट वेव्स एमिट केल्या की ज्या उजवीकडे निघालेल्या आहेत. प्लेन वेव्ह फ्रंट मला दिसतोय, एक व्हर्टिकल लाईन आहे, दुसरा आहे, तिसरा सुद्धा आहे. म्हणजे लाईट हा ट्रॅव्हल झालाय कुठं? तर उजवीकडं. तो वेव्ह फ्रंट चाललाय कुठं? तर उजवीकडं. लाईट प्रोपॅगेट होतोय कुठं? तर उजव्या बाजूला. मग मी त्या प्लेन वेव्ह फ्रंटच्या कोणत्याही पॉइंटला परपॅन्डिक्युलरच ड्रॉ करायचा, कारण तो परपॅन्डिक्युलर म्हणजे आपल्यासाठी काय असेल? तर वेव्ह नॉर्मल असेल. बघा डायग्राममध्ये एक लाईन, दुसरा लाईन, तिसरा लाईन, ॲक्च्युली ॲरो आहे, ॲरो हेड. त्या लाईनवरती ड्रॉ केलेला जो ॲरो हेड आहे, त्या ॲरो हेडने तुम्हाला काय दाखवलेला आहे? तर त्या प्लेन वेव्ह फ्रंटच्या कोणत्याही एका पॉईंटला ड्रॉ केलेला एक असा नॉर्मल की जो कोणाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय? तर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आणि त्याला एका पर्टिक्युलर नावाने आता आपण आयडेंटिफाय करायचं. तो म्हणजे काय असेल? तर वेव्ह नॉर्मल असेल. त्याला म्हणायचं वेव्ह नॉर्मल. प्लेन वेव्ह फ्रंटला किंवा मग स्पेरिकल वेव्ह फ्रंट असू देत, त्या वेव्ह फ्रंटच्या कोणत्याही पॉईंटला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर म्हणजे वेव्ह नॉर्मल. आणि हा वेव्ह नॉर्मल काय रिप्रेझेंट करण्याचं काम करतो? तर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. येतं एका लक्षामध्ये? वेव्ह नॉर्मल अतिशय सोपा असा हा कॉन्सेप्ट आहे, पटकन समजायला हवा आपल्याला. तुम्हा सगळ्यांना वेव्ह नॉर्मल हा कॉन्सेप्ट पटकन लक्षात यावा म्हणून मी प्लेन वेव्ह फ्रंटला वेव्ह नॉर्मल ड्रॉ करून दाखवले होते की ज्यामुळं तो कॉन्सेप्ट पटकन समजायला मदत होईल. आता समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला स्पेरिकल वेव्ह फ्रंट दिसतो आहे. स्पेरिकल वेव्ह फ्रंट. तुम्ही म्हणाल स्पेरिकल वेव्ह फ्रंटमध्ये तर स्पेरिकल सरफेस दिसत नाही आहे, अर्धाच पुढचा भाग ड्रॉ केलेला दिसतोय, मागचा भाग ड्रॉ केलेला नाही आहे. याचं कारण असं, लाईट ही ट्रान्सवर्स वेव्ह आहे, ती नेहमीच पुढं ट्रॅव्हल होणार आहे. हा लाईट मागच्या डिरेक्शनने जाणं शक्य नाही किंवा मागच्या बाजूला तो इनइफेक्टिव्ह आहे असं समजा. म्हणून मागच्या बाजूचा अर्धा स्पियर मी ड्रॉच केलेला नाही. म्हणजे पुढं जाणाऱ्या लाईटलाच फक्त आपण गृहीत धरतोय, मागच्या बाजूचा लाईट आपण गृहीत धरत नाही. म्हणून तुम्हाला ते अर्धचं सेमी सर्कल ड्रॉ केलेलं दिसते. मग ती अर्धी ड्रॉ केलेली सर्कल तो आहे आपला स्पेरिकल वेव्ह फ्रंट. की हा स्पेरिकल वेव्ह फ्रंट कुणामुळे तयार झाला आहे? तर एका पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून तयार झाला आहे. तो पॉईंट सोर्स ऑफ लाईटसुद्धा इथं तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर. कॅपिटल एसने आपण त्याला रिप्रेझेंट करतोय. त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून ज्या लाईट वेव्स बाहेर पडल्या त्या एका वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये आहेत. आणि कोणत्या वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये आहेत? तर स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये आहे. एक स्पेरिकल वेव्ह फ्रंट प्रोपॅगेट होत असताना स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्याच फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतो. म्हणजे एका स्पेरिकल वेव्ह फ्रंटपासून दुसरा जर कोणता वेव्ह फ्रंट तयार होत असेल तर तो स्पेरिकल वेव्ह फ्रंटच असतो. आपण ह्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत. तात्पुरतं आपण असं म्हणूयात की
पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून ट्रॅव्हल होणारा लाईट स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये पुढच्या दिशेने म्हणजे उजव्या बाजूला ट्रॅव्हल होत आहे. मग मला आता करायचं आहे काय, तर मला या स्पेरिकल वेव्हफ्रंटला आत्ता वेव्ह नॉर्मल ड्रॉ करायचा आहे. मग बघा, मी तो वेव्ह नॉर्मल ड्रॉ करते. पहिला एक ॲरो वेव्ह नॉर्मल असं लेबलिंग केलेलं दिसतंय तुम्हाला, दुसरा दिसतो, तिसरा ॲरो दिसतोय, चौथ्या ॲरोपाशी सुद्धा मी त्याला लेबलिंग वेव्ह नॉर्मल असंच केलेलं दिसतंय. हे सगळेच्या सगळे ॲरोज हे मी परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेले आहेत. कशाला ड्रॉ केलेत हे परपॅन्डिक्युलर, तर स्पेरिकल वेव्हफ्रंटला ड्रॉ केले. तुम्हाला माहिती आहे वेव्ह नॉर्मल म्हणजे वेव्हफ्रंटला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर असतो कोणत्याही एका पॉईंटला. तुम्ही त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटला कोणत्याही पॉईंटला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करू शकता. पण मग अट एवढीच असेल, नियम एवढाच असेल की हा परपॅन्डिक्युलर इन द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट असाच ड्रॉ करायचा, मागच्या बाजूला ड्रॉ करायचा नाही. लाईट पुढच्या दिशेत प्रोपॅगेट होणार आहे म्हणून हा पुढच्या बाजूला प्रोपॅगेट होत असताना दाखवायचा. म्हणजे इथं तुम्हाला दिसतोय तो वेव्ह नॉर्मल उजव्या दिशेने ड्रॉ केलेला दिसतोय. याचा अर्थ असा आहे त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून बाहेर पडणारा लाईट हा स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतोय उजव्या दिशेने म्हणजे पुढच्या बाजूला. हा जो वेव्ह नॉर्मल ड्रॉ केलेला दिसतोय स्पेरिकल वेव्हफ्रंटला तो डायव्हर्जंट आहे असं दिसतंय. म्हणजे की ज्याची बिगिनिंग तर एका पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून होतीये, एका सेम पॉईंटपासून होतीये, पण मात्र हे जे सगळे वेव्ह नॉर्मल आहेत टेंडिंग टू प्रोपॅगेट इन डिफरंट डिरेक्शन. हे वेव्ह नॉर्मल सगळे वेगवेगळ्या डिरेक्शनने ट्रॅव्हल होत असताना तुम्हाला दिसतात. वेगवेगळ्या डिरेक्शनने तुम्हाला ड्रॉ केलेले दिसत आहेत. शिवाय हे रेडियल सुद्धा आहेत. रेडियल आहेत म्हणजे ते त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या रेडियस सारखे ॲपियर होतात. म्हणजे पॉईंट सोर्स ऑफ लाईट हा झाला सेंटर आणि तो स्पेरिकल वेव्हफ्रंट झाली त्या सर्कलची आउटर एज आणि त्यांना ड्रॉ केलेला हा वेव्ह नॉर्मल म्हणजे त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटची रेडियस म्हणजे त्या सर्कलची रेडियस. रेडियल आहेत म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम ए कॉमन सेंट्रल पॉईंट अँड गोईंग टुवर्ड्स द एज ऑफ द सर्कल. बघा अशी सिच्युएशन दिसते ना की हे सगळेच्या सगळे वेव्ह नॉर्मल एका स्टार्टिंग पॉईंटपासून एका कॉमन स्टार्टिंग पॉईंटपासून सुरू होतात स्टार्ट होतात आणि हे सगळेच्या सगळे कुठं जातात आहे तर सर्कलच्या आउटर एजकडे जात आहेत. म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंटला ड्रॉ केलेला वेव्ह नॉर्मल कसा असतो तर तो डायव्हर्जंट असतो आणि ॲट द सेम टाईम तो रेडियल सुद्धा असतो. राहील ना लक्षात. आज मी तुम्हाला अजून एक डेफिनेशन शिकवणार आहे, ती म्हणजे रे ऑफ लाईट. ज्यावेळेस मला वेव्ह नॉर्मल समजतो आहे त्यावेळेस हा वेव्ह नॉर्मल म्हणजेच रे ऑफ लाईट असतो हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं असतं. म्हणून हा रे ऑफ लाईट म्हणजे काय तेच आपण बघूया. द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट थ्रू द मीडियम इज कॉल्ड रे ऑफ लाईट. एखाद्या माध्यमामध्ये लाईट ज्या दिशेने प्रोपॅगेट होतोय लाईटची ती डायरेक्शन ती दिशा दाखवण्याचं काम हा रे ऑफ लाईट करतो. दॅट इज डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट इज रिप्रेझेंटेड बाय वेव्ह नॉर्मल. आणि हा वेव्ह नॉर्मल सुद्धा डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईटच्या दिशेनेच ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर असतो. म्हणजे डायरेक्शन ऑफ लाईट रिप्रेझेंट करण्याचं काम रे ऑफ लाईट प्रमाणेच वेव्ह नॉर्मल सुद्धा करतो. दॅट्स वाय रे ऑफ लाईट इज सेम ॲज दॅट ऑफ वेव्ह नॉर्मल. म्हणूनच हा रे ऑफ लाईट हा सिमिलर आहे. हा कोणासारखा आहे तर हा वेव्ह नॉर्मल सारखा आहे. राहतंय का लक्षात? पुन्हा एकदा सांगते, स्क्रीनवरती लक्ष असू दे. द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट थ्रू द मीडियम is called as ray of light. That is, direction of propagation of light is represented by wave normal. Ray of light is same as that of wave normal.
हा रे ऑफ लाईट म्हणजेच काय असेल तर वेव्ह नॉर्मल असेल, कारण रे ऑफ लाईट आणि वेव्ह नॉर्मल हे दोघंही डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईटच्या दिशेनेच काय केले जातात तर ड्रॉ केले जातात. आले लक्षात? आता थोडं परीक्षेच्या दृष्टीने स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट यांच्याकडे पाहूयात. समोर स्क्रीनवर तुम्हाला स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट यांच्यामधलं डिस्टिंग्विश दिसतंय. डिस्टिंग्विश बिटवीन स्पेरिकल वेव्ह फ्रंट अँड प्लेन वेव्ह फ्रंट असा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे 2 मार्कांसाठी आपण आपलं प्रिपरेशन ठेवायचं. 2 मार्कांसाठी कमीत कमी किती पॉईंट लिहावे लागतील आपल्याला, तर फक्त डिस्टिंग्विशसाठीचे 2च पॉईंट. आणि समोर तर स्क्रीनवरती तुम्हाला 5 दिसत आहेत. मग ह्या 5 पैकी जे तुम्हाला सोपे वाटतात ते तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने तयार ठेवायचे. आणि आत्ता मात्र समजून घेत असताना हे 5च्या 5ही पॉईंट तुम्हाला समजलेच पाहिजेत. चला तर मग पहिला पॉईंट बघूया. स्पेरिकल वेव्ह फ्रंटसाठीचा. इट इज स्पेरिकल इन शेप. स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे म्हटल्यावरती तो लाईट स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये प्रोपॅगेट होतोय. स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणतोय म्हणजे त्याचा शेप कसा असेल तर स्पेरिकल असेल, म्हणून आपण म्हणतोय इट इज स्पेरिकल इन शेप. प्लेन वेव्ह फ्रंटसाठी लिहायचं इट इज प्लेन इन शेप. दुसरा पॉईंट बघूया. रेडियस ऑफ कर्व्हेचर इज फायनाईट. स्पेरिकल वेव्ह फ्रंटसाठीचा रेडियस ऑफ कर्व्हेचर हा कसा असेल तर फायनाईट असेल. फायनाईट असं का म्हणतोय आपण, तर हा स्पेरिकल वेव्ह फ्रंट फायनाईट डिस्टन्सवरच वेव्ह फ्रंट पास आउट करून नेण्यासाठी, ट्रॅव्हल करून नेण्यासाठी एबल आहे. स्पेरिकल वेव्ह फ्रंट खूप मोठ्या अंतरावरती ट्रॅव्हल होऊन जाऊ शकत नाही. म्हणून रेडियस ऑफ कर्व्हेचर इज फायनाईट इन केस ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. व्हॉट अबाउट प्लेन वेव्ह फ्रंट? रेडियस ऑफ कर्व्हेचर इज इनफायनाईट. रेडियस ऑफ कर्व्हेचर इन केस ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट कसा असेल तर इनफायनाईट असेल. तिसरा मुद्दा. वेव्ह नॉर्मल आर रेडियल अँड डायव्हर्जंट. आत्ताच मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं स्पेरिकल वेव्ह फ्रंटला कोणत्याही पॉईंटला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर म्हणजेच वेव्ह नॉर्मल हा रेडियल तर असतो, शिवाय तो डायव्हर्जंट सुद्धा असतो. प्लेन वेव्ह फ्रंटसाठीचा वेव्ह नॉर्मल आर पॅरलल टू इच अदर. प्लेन वेव्ह फ्रंटला कोणत्याही पॉईंटला ड्रॉ केलेले वेव्ह नॉर्मल हे एकमेकांना पॅरलल असतात. चौथा फरकाचा मुद्दा असा देता येईल की इट कॅन बी ऑब्टेन वेन पॉईंट सोर्स इज केप्ट ॲट फायनाईट डिस्टन्स. स्पेरिकल वेव्ह फ्रंट आपल्याला ऑब्टेन करता येईल ज्यावेळेस पॉईंट सोर्स ऑफ लाईट हा फायनाईट डिस्टन्सवरती असेल, कमी अंतरावरती असेल. आपण ह्याचं एक्झाम्पल घेत असताना आपल्या घरामधला भिंतीवरती असलेला बल्ब असं ह्याचं एक्झाम्पल डोक्यात ठेवूया की त्या पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून, त्या बल्बपासून बाहेर पडणारा जो लाईट आहे तो स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये आहे की जो कित्येक किलोमीटरवरती पोहोचू शकणार नाही आहे, तर तो आपल्या रूम पुरताच सीमित असेल. प्लेन वेव्ह फ्रंटसाठी इट कॅन बी ऑब्टेन्ड वेन पॉईंट सोर्स इज केप्ट ॲट फायनाईट डिस्टन्स, इनफायनाईट डिस्टन्स. हा प्लेन वेव्ह फ्रंट आपल्याला मिळतो एका पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून की ज्यावेळेस हा पॉईंट सोर्स ऑफ लाईट आपल्यापासून इनफायनाईट इतक्या डिस्टन्सवरती आहे. म्हणजे हा पॉईंट सोर्स ऑफ लाईट तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यापासून प्लेन वेव्ह फ्रंट प्रोड्यूस होईल तो आहे सन, की जो ह्यूज पॉईंट सोर्स ऑफ लाईट असेल, प्रकाशाचा एक खूप मोठा स्रोत असेल की जो इन्फायनाईट डिस्टन्सवर सुद्धा काय करू शकतो तर लाईट वेव्स ट्रॅव्हल करू शकतोय. पण कशाच्या फॉर्ममध्ये? स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये नाही, तर प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये. पाचवा फरकाचा मुद्दा असा देता येईल स्पेरिकल वेव्ह फ्रंट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू प्लेन वेव्ह फ्रंट. स्पेरिकल वेव्ह फ्रंट हा प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येतो. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की स्मॉल पार्ट ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट ॲपियर्ड ॲज प्लेन वेव्ह फ्रंट. स्पेरिकल वेव्ह फ्रंटचा लहानसा भाग, छोटासा भाग हा प्लेन वेव्ह फ्रंटसारखा ॲपियर होतो. प्लेन वेव्ह फ्रंटमध्ये लिहायचं प्लेन वेव्ह फ्रंट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू स्पेरिकल वेव्ह फ्रंट. प्लेन वेव्ह फ्रंट हा कशामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतोय तर स्पेरिकल वेव्ह फ्रंटमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतोय. तर ह्या 5 पैकी
परीक्षेसाठी जे तुम्हाला लक्षात राहतील आणि जे तुम्हाला सोपे वाटतील असे कोणतेही 2 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता. येतंय का लक्षात? स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट यांच्यामधला हा काय आहे तर डिस्टिंग्विश आहे. चला तर मग एकदा रिव्हिजन करूयात. आज आपण काय काय शिकलो त्याची. आज आपण शिकलो वेव्ह फ्रंटचे 3 टाइप्स. पहिला स्पेरिकल वेव्ह फ्रंट, दुसरा प्लेन वेव्ह फ्रंट आणि तिसरा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. स्पेरिकल वेव्ह फ्रंट, a wave front which is originated from a point source of light at a finite distance give rise to spherical wave front. दुसरा आपण शिकलोय plane wave front, a wave front which is originated from a point source of light at a infinite distance is called plane wave front. A small part of spherical wave front appear to be a plane wave front. स्पेरिकल वेव्ह फ्रंटसाठीचं एक्झाम्पल म्हणजे आपल्या घरातला इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होणारा बल्ब आणि प्लेन वेव्ह फ्रंटचं एक्झाम्पल म्हणजे पृथ्वीवरती प्रकाश देणारा सूर्य. सूर्यापासून पृथ्वीवर येणारा प्रकाश हा प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये असतो. अजून एक लक्षात ठेवली गोष्ट आपण ती म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंटचा लहानसा भाग प्लेन वेव्ह फ्रंट सारखाच ॲपियर होतो. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट, ए वेव्ह फ्रंट विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम लिनियर सोर्स ऑफ लाईट लाईक स्लिट विच गिव्स राईज टू सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं की एका पुठ्ठ्याच्या बॉक्सला तयार केलेली खाच किंवा मग आपल्या घरातील ट्यूबलाईट. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आपण शिकलो होतो ती म्हणजे वेव्ह नॉर्मलची. द परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ अ वेव्ह फ्रंट ॲट एनी पॉईंट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट वेव्ज इज कॉल्ड ॲज अ वेव्ह नॉर्मल. वेव्ह फ्रंटला कोणत्याही पॉईंटला डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईटच्या दिशेने ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर म्हणजेच काय तर वेव्ह नॉर्मल. हा वेव्ह नॉर्मल कोणासारखा असतो तर रे ऑफ लाईट सारखाच असतो. द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट थ्रू द मीडियम इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. दॅट इज डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट इज रिप्रेझेंटेड बाय वेव्ह नॉर्मल. रे ऑफ लाईट इज सेम ॲज दॅट ऑफ वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल आणि रे ऑफ लाईट या दोघांनीही आपण लाईटच्या प्रोपॅगेशनची डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. म्हणजे लाईट ज्या दिशेने चाललेलं आहे ती दिशा दाखवण्याचं काम रे ऑफ लाईट आणि वेव्ह नॉर्मल ही दोघंही करतात. म्हणजे रे ऑफ लाईट म्हणजेच काय तर वेव्ह नॉर्मल किंवा वेव्ह नॉर्मल म्हणजेच काय तर रे ऑफ लाईट. त्यानंतर स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट यांच्यामधलं डिस्टिंग्विश आपण स्टडी केलं. कारण ते डिस्टिंग्विश जर समजलं तर याचा अर्थ असा आहे की आपला स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट ह्या दोघांशी संबंधित कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. आपल्याला त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज समजतात, तसंच आपल्याला ह्या दोघांमधले डिफरन्सेससुद्धा समजतात. म्हणून हे डिस्टिंग्विश महत्त्वाचं होतं असं मला वाटलं आणि मी ते तुमच्यासोबत डिस्कस केलं. मी आज तुमच्यासोबत केलेलं डिस्कशन जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपाज एज्युकेशन अड्डा चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरचे सगळे व्हिडिओज सिक्वेन्सने पाहता येतील आणि समजूनसुद्धा घेता येतील. वन्स अगेन थँक यू ऑल.